ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। वंदन करते गणरायाला, हात जोडिते वरद विनायकाला, प्रार्थना करते गजाननाला, हे गणेशा सुखी ठेव नेहमी सर्व भक्तांना। नमस्कार मंडळी, अमृतधारा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले मनापासून स्वागत करते। तर मंडळी, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते। अशा या गणेशाची गणेश जयंती यंदा 1 फेब्रुवारी 2025 ला साजरी केली जाणार आहे। या दिवशी गणपतीची पूजा करण्यासाठी सकाळी 11:38 पासून दुपारी 1:40 पर्यंत शुभ योग असणार आहे। मागी गणेश जयंती भगवान गणेशाचा जन्म झाला या दिवसाला विनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हटले जाते। या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते। धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला। शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, जी आता मी पुढील प्रमाणे सांगणार आहे। तर चला, गणेशाचा जन्म कसा झाला या कथेला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। तुम्ही गणेश भक्त असाल तर ओम गण गणपते नमः अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होती, तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको। माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला। थोड्या वेळाने महादेव तिथे प्रकट झाले। ते आत जाऊ लागले। नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला। महादेव म्हणाले की नंदी, तो आदेश इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही। यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली। त्यांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला। देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली। तिने महादेवांना विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हास अडविले नाही का? यावर महादेव म्हणाले, तो माझा एकनिष्ठ आहे, तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो। महादेवाची उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली। पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल, तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल। हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली। पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावलेले होते त्याच्या मुळापासून तिने एक मूर्ती तयार केली। त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले। ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली। पार्वती त्या बालकाला न्याहाळतच राहिली। तिने त्यास बाल गणेश अशी हाक मारली। तो बाल गणेश तिला माता म्हणून बिलगला। माता पार्वतीच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले। आईच्या गुणांप्रमाणेच बाल गणेश तेजस्वी आणि बुद्धिवान होता। एके दिवशी स्नानास जाताना पार्वतीने त्यास असे सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस, गौरीपुत्र बाल गणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता। माता पार्वती बाल गणेशास प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस, त्यामुळे मी जे सांगेल त्याचे पालन कर। बाल गणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता। पुढे ती असे म्हणाली की बाळा, मी स्नान करण्यासाठी आत जात आहे, तू दारावर उभा राहा, कोणाचंही आत येऊ देऊ नकोस। बाल गणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले। माता पार्वती निघून गेल्यावर बाल गणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला। काही वेळानंतर देवाधिदेव महादेव तिथे आले। दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले, परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले। तेवढ्यात बाल गणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाला, थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आत जाऊ शकत नाही, मी इथे द्वारपाल आहे। त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्याने पाहिले। ते म्हणाले, अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे, मी शिवशंकर आहे। तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे, त्यामुळे कुणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही।
तू तर मुळीच नाही. महादेवाच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असाल तरी मला माझ्या मातेचे बोल महत्त्वाचे आहेत. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्याच्या या हेकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला गृहात जाऊ दे, मात्र काही केल्या बाल गणेश मागे हटण्यास तयार नव्हता. आता मात्र महादेवांचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढे रागीट होते. त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो, आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जाव करतो, या विचाराने शंकर भगवान संतप्त झाले. या क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले. ते मस्तक लांबवर फेकले गेले. माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती, परंतु मनातील शंका कुशंकाने ती बेचैन होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लालेलाल झालेले दिसत होते. झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्विग्न झाली. ती आक्रोश करू लागली. महादेवास म्हणाली, तुम्ही हे काय केलेत स्वामी? बालगणेशावर तुम्ही त्रिशूल का उगारले? तो आपलाच पुत्र होता. मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत हवा आहे. तुम्ही त्यास काहीही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकीन. पार्वती माता अगदी उद्विग्न झाली होती. माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हादरले. महादेव आता काय करावे या विचाराने पछाडून गेले. सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले. माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा उपाय दिसत नव्हता. तेव्हा महादेवाने आपल्या गणांना असा आदेश दिला की पृथ्वी लोकांवर सर्वात प्रथम तुम्हा जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सर्व गण आपल्या स्वामीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला. गणांनी ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले. महादेवाने ते शीर बालगणेशाच्या देहावर लावले आणि आपल्या मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले. आणि काय आश्चर्य, बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबरच सर्वजण आनंदित झाले. तर मंडळी, असे म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंतीदिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते. तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या दुःखापासून मुक्ती मिळते. बुध केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभमुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालावे आणि नंतर फुले, दुर्वा, धूप, दिवा इत्यादींनी पूजा करावी. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो असे म्हणतात. तर मंडळी, तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच गणेशाचरणी प्रार्थना करते. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद.